सांगू का मजा? सांगतेच. आम्ही जिथे समर कॅम्पला जातो की नाही तिथे ती आशूची दीदी येते. म्हणजे ती करत काय नाही, नुसतीच मटकते म्हणजे येऊन. तर ना आम्हाला एक डान्स करायला सांगितला म्हणजे तिथल्या मॅडमनी. तर आशूची दीदी म्हणे मी बसवते म्हणे, मला चांगलं बसवता येतं म्हणे. मॅडम म्हणे ठीक आहे तू बसव म्हणे. तर मग ठरलं की म्हणजे आशूची दीदी पण डान्स करेल आमच्यासोबत आणि आमच्या सगळ्यांचा म्हणजे डान्स बस. आपण प्रेम रतन धन पायोच्या गाण्यावर डान्स करू म्हणे. आणि आशू म्हणे की तिच्या दीदीला त्याच्यात फर्स्ट प्राइज मिळाला. आणि तिची दीदी म्हणे की सलमान खान माझा एकदम फेवरेट हिरो आहे म्हणे. मग तिने आम्हाला स्टेप्स वगैरे शिकवल्या आणि प्रॅक्टिस वगैरे घेतली म्हणजे. आणि तिने डान्ससाठी असं लंब गंगावनच विकत आणलं. आशूची मम्मी तर तिला म्हणाली पण अगं एवढं लंब आहे उगाच तुझाच पाय पडेल आणि फटकन आपटशील स्टेजवरच. पण आशूची दीदी कुठे ऐकते. ते म्हणे मम्मी तुम्हाला उगाच काय पण सांगू नको म्हणे, मला फर्स्ट प्राइज मिळालाय म्हणे, मला बरोबर माहिती आहे म्हणे. तू या आशूला सांग म्हणे काय सांगायचंय ते, तिला बिलकुल जमत नाही म्हणे डान्स. मग त्या आंटी म्हणे आशूला आशू दीदीच्या गंगावनकडे लक्ष ठेवायचं बरं, पळू वगैरे नाही द्यायचं. आशू म्हणे ठीक आहे म्हणे मम्मी. मग झालं. मग ज्या दिवशी डान्स होता त्या दिवशी आशूची दीदी जे तयार झाली बाप्पा बाप्पा. आणि मागे एवढं मोठं गंगावन लावलं आणि झाली बाई ती तयार. झालं मग स्टेजवर गेलो आणि गाणं सुरू झालं, प्रेम रतन धन पायो. आशूची दीदी अशी वेगळीच म्हणजे नाचत होती. म्हणजे ती विसरूनच गेली की आम्ही पण आजूबाजूला आहे डान्स करणारे. एकटीच खूप जसं दुसऱ्या कडव्याच्या वेळेला झालं ना प्रेम रतन टक 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 टक, तिथे तिची दीदी जे फिरली एकदम, तर तिचं गंगावन हे हातभर लांब जाऊन पडलं एकदम दूर. मला तर स्टेजवरच हसायला यायला लागलं. पण मी खूप कंट्रोल केलं. पण आमची आशू इतकी हुशार आहे, तिला दिसलं की आपल्या दीदीचं गंगावन पडलं बा. तर तिने फटकन जाऊन ते गंगावन उचललं आणि दीदी जवळ जाऊन म्हणे दीदी दीदी गंगावन पडलं ना तुझं. दीदीला काय ऐकूच नाही आलं, कारण ती जे गोल गोल फिरत होती प्रेम रतन करून. मग आशूने तिला असं धक्का देऊन सांगितलं अगं गंगावन घे ना दीदी. तर तिच्या दीदीला इतका राग आला, ती वस्कर आशूवर ओरडली, भैताडा का ग म्हणे तू, समजत नाही का म्हणे तुला कुठे काय वागायचं ते, मला नाही करायचं म्हणे काही डान्स बिन्स. आणि फटकन तिला ओढत स्टेजच्या खाली उतरून गेली. आणि आम्ही सगळे म्हणजे एकमेकांचं तोंडच पाहत होतो. मग बाजूने आमच्या मॅडमनी आवाज दिला, अरे करा करा तुम्ही डान्स करा. मग आम्ही डान्स केला उरलेला कसा बसा म्हणजे पूर्ण म्हणजे असं पचकाट झाला म्हणजे गाण्याचा म्हणजे आमच्या डान्सचा. आम्ही खाली उतरलो तर जाऊन बघितलं तर आशूची दीदी सांगत होती मम्मी तुला कशाला सांगितलं म्हणे. त्या आंटींनी दीदीच्या पाठीत एक धमकन धपाटाच घातला आणि म्हणे मटक कोंबडे तुला म्हटलं होतं म्हणे झेपणार नाही एवढं गंगावन तुला म्हणून. आशूला तर काही समजतच नव्हतं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. एकदा तिच्या मम्मीकडे पाहायची, एकदा दीदीकडे, एकदा मम्मीकडे, एकदा दीदीकडे. मग त्या आंटी दोघींचा हात धरून बरं घराकडे निघूनच गेल्या. आम्ही सगळे एकदम शांतच उभं होतो म्हणजे आम्हाला काही समजतच नव्हतं की काय करायचं. तर अशी झाली म्हणजे मजा. म्हणजे आमचा डान्स ऍक्च्युअली थोडासा म्हणजे मग बिघडूनच गेला म्हणजे ह्याच्यामुळे. म्हणजे आजी म्हणते की असं कोणाला हसायचं नाही पण तरी म्हणजे आशूची दीदी